लाडकी बहीण योजना आणि या योजनेविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आज इथे आपण बघणार आहोत। काही प्रसारमाध्यमातून माहिती समोर आलेली होती की लाडकी बहीण योजनेमध्ये छाननी झालेली आहे आणि 52 लाख लाभार्थी महिला ह्या अपात्र झालेल्या आहेत। तर या विषयावर आपण माहिती सविस्तर जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला, म्हणजे अशाच नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। तर इथे आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विटरवर ट्विट करून सांगितलेलं आहे की काही प्रसारमाध्यमावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही। प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मथळ्याखाली असलेल्या या बातम्या निराधार आहेत। या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी ई-KYC प्रक्रिया अजूनही सुरू आहे। तर आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीवरून आपल्याला असं लक्षात येते की ही जी न्यूज आहे ही खोटी आहे। 52 लाख लाभार्थी अपात्र झालेले नाहीत, तर फक्त त्यांची ई-KYC प्रक्रिया सुरू आहे आणि ही ई-KYC प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत राहणार आहे। ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पात्र आणि अपात्र महिलांची यादी समजणार आहे। तरी अशा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका आणि काही महिलांची अजूनही ई-KYC प्रक्रिया बाकी आहे, त्यांनीसुद्धा पटापट ई-KYC प्रक्रिया लवकर पूर्ण करा, कारण 31 डिसेंबरपर्यंत आपल्या सगळ्या महिलांना ई-KYC न करतासुद्धा लाभ चालूच राहणार आहे। परंतु जानेवारी महिन्यापासून जो आपल्याला लाभ येईल तो KYC केल्यानंतरच येणार आहे, म्हणून KYC करणं सगळ्यांना बंधनकारक आहे। तर आता काही दिवसातच आपल्याला नोव्हेंबर महिन्याचा GR सुद्धा येईल आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसेसुद्धा आपल्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होतील। तर ज्या महिन्याचे पैसे त्या महिन्यात आपल्या खात्यामध्ये जमा होत नाही, नोव्हेंबर महिन्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती। अशाच नवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या सगळ्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू अशीच एक नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।